नमस्कार, मी रोहित दिंडे, संचालक अनुश्री क्लासेस. आज आपण 10th 10वी सायन्स विज्ञान फर्स्ट मधला जो ग्रॅव्हिटेशन टॉपिक आहे, गुरुत्वाकर्षण, याच्यातला आपण अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन म्हणजे पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण यावरती आज आपण चर्चा करणार आहे. बघा, एक सिंपल गोष्ट आहे. आपल्याला ग्रॅव्हिटेशन म्हणजे गुरुत्वाकर्षण म्हणजे काय आपण बघितलं. आता आपण ऍक्सलरेशन म्हणजे त्वरण म्हणजे काय हे आपण बघूया. बघा, ऍक्सलरेशनची डेफिनेशन जर बघायची झाली तर काय, चेंज इन व्हेलॉसिटी पर युनिट टाइम. म्हणजेच काय की जसं ठराविक वेळानंतर त्याची चाल, एखाद्या वस्तूची चाल बदलते. जसं की आपल्याला गाडीला माहित आहे की टू व्हीलरला ऍक्सलरेटर असते. ऍक्सलरेटर म्हणजे काय की ज्या ठराविक वेळानंतर गाडीचं स्पीड वाढवण्यासाठी जे युजफुल होतंय त्याला आपण ऍक्सलरेटर म्हणतोय. त्याच पद्धतीनं एखाद्या वस्तूचं स्पीड वाढणं, स्पीड चेंज होणं म्हणजे वाढणं किंवा कमी होणं, तर त्या एखाद्या वस्तूला ऍक्सलरेट होणं असं आपण म्हणतो. तर आपल्याला इथे काय बघायचं आहे, अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन म्हणजे पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण. गुरुत्वीय त्वरण म्हणजे काय की ह्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपण आधी बघितलाय. गुरुत्वीय बल आपण आधी बघितलंय की ज्या बलामुळे एखादी वस्तू, समजा ही एखादा पेन आहे, तो खाली आपोआप पडतोय. कशामुळं? कारण की ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे, गुरुत्वीय बलामुळं. तर हे बल लावले असताना याला जी गती येते आणि या गतीमुळं जी गती आहे ते त्याला आपण ऍक्सलरेशन म्हणतोय. तर तेच आपल्याला अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन आपल्याला बघायचं आहे. जसं की आपल्याला माहित आहे की एनी फोर्स, कुठलाही बल आपण एखाद्या वस्तूवर लावला की त्याच्यामध्ये काय होतंय, तो मूव्ह करायला स्टार्ट करतोय. मूव्ह म्हणजे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जायला स्टार्ट होतोय, म्हणजे त्याला गती मिळते. बरोबर आहे. आणि ती गतीच त्याला आपण ऍक्सलरेशन म्हणतोय. बरोबर. तसंच आपल्या अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे एखाद्या ज्या वस्तूला एक मोशन मिळते, त्याला आपण अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन म्हणजे पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण. फॉर एक्झाम्पल, समजा आपण एखादी वस्तू एक 4थ्या मजल्यावरून खाली टाकली. ज्यावेळी आपण सोडली, टाकल्या म्हणण्यापेक्षा तिथून काय केला आपण, जो फोर्स काढून घेतल्यानंतर ती वस्तू काय येणार आहे, खाली खाली येणार आहे. खाली खाली येत असताना काय होते की त्याचं स्पीड ऑटोमॅटिकली वाढत जाते. कशामुळे वाढत जाते? कारण त्याच्यावरती जो असणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय करतोय, ऍक्ट करतोय. म्हणजे गुरुत्वीय बल त्याच्यावरती काय करते, येते. आणि त्या गुरुत्वीय बलामुळे त्याचं स्पीड वाढतंय, म्हणजे त्याला आपण ऍक्सलरेट म्हणतोय किंवा त्याला आपण मराठीत त्वरण असं म्हणतोय. तर आपल्याला याच्यामध्ये हे जे अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन म्हणजे पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण, यालाच इंग्लिशमध्ये जी, स्मॉल जी या लेटरनं काय करतात, डिनोट करतात. आणि आपल्याला ही जी जी ची व्हॅल्यू आहे, ही जी ची व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे, बघायची आहे. आता बघा, याच्या आधी आपण न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम म्हणजेच न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आपण बघितलं. याच्यामध्ये बघा आपण काय बघितलं, F इज इक्वल टू कॅपिटल G M1 इंटू M2 डिवायडेड बाय R स्क्वेअर. बरोबर आहे. हे आपण F बरोबर, हे आपण काय बघितलं, न्यूटन्स जो ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, म्हणजे न्यूटनचा जो सिद्धांत आहे, गुरुत्वाकर्षण सिद्धांत, हे आपण बघितलं. याला समीकरण 1 म्हणूया. आणखी आपल्याला एक गोष्ट माहित आहे की ज्यावेळी एखाद्या गोष्टीवरती जे फोर्स आहे, ते फोर्स कसं असतंय, F इज इक्वल टू mg किंवा ऑर याला आपण काय म्हणतोय, F इज इक्वल टू ma. आता बघा, ह्या जी, ही जी म्हणजेच काय की ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन किंवा हे ए म्हणजेच काय, ऍक्सलरेशन. बरोबर. आता बघा, आपल्याला इक्वेशन 1 आणि 2 वरून जर आपण बघितलं, इक्वेशन 1 आणि 2, तर याच्या जी डावी बाजू आहे, ही डावी बाजू काय, इथं एफ आहे, इथं पण एफ आहे. म्हणजे ही आपण असं लिहू शकतो, mg बरोबर जी, समजा इथं आपण कॅपिटल एम आणि स्मॉल एम घेऊया, डिवाइडेड बाय आर स्क्वेअर. बरोबर आहे. आता बघा, इकडे पण एम आहे, इकडे पण एम आहे. एम ला एम कॅन्सल होऊ शकतं. म्हणजेच जी बरोबर कॅपिटल जी कॅपिटल एम डिवाइडेड बाय आर स्क्वेअर. बरोबर. हे आपल्याला काहीतरी फायनल मिळालं. हे फायनल म्हणजेच काय, आपल्याला हा एक जी चा फॉर्म्युला, जी म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन किंवा गुरुत्वीय त्वरण, मराठीत आपण त्याला गुरुत्वीय त्वरण म्हणतो, हा मिळाला. हा फॉर्म्युला बघा कसा मिळाला की आपल्याला वैश्विक सिद्धांत आपण म्हणतो, न्यूटनचा गुरुत्वाचा वैश्विक सिद्धांत,
किंवा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केलेला आहे. हा फॉर्म्युला कसा येतो आपण बघितलेला आहे. त्याच्यानंतर एफ इज इक्वल टू एम जी किंवा एफ इज इक्वल टू एम ए हा आपण काय म्हणतोय न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. जसं की याच्यावरती मी तुम्हाला ते न्यूटनचे फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ हा आपण 9th मध्ये किंवा याच्या आधी शिकलोय. याच्यावरून हे काय येतं एफ इज इक्वल टू एम ए. आता बघा हे एफ एकसारखे आहेत म्हणजेच काय इज इक्वल टू इकडे एफ आहे इकडं म्हणजे ही टर्म आपण या पद्धतीने लिहू शकतो. या एम ला हे एम कॅन्सल झालं हे मिळालं. आता बघा प्रत्येक वेळी आपण जी ची व्हॅल्यू कधीतरी घेतोय बघा 9.81. जर का गणित सोडवत असेल तर गणित सोडवताना जी ची व्हॅल्यू आपण 9.8 घेतोय. तर ही 9.8 जी व्हॅल्यू येते ती कशावरून या फॉर्म्युल्यावरून 9.8 ची जी व्हॅल्यू आहे ती कशामुळं या फॉर्म्युल्यावरून येते. ठीक आहे. आपण आता बघा ज्या जी मध्ये ज्या चेंजेस होणार आहेत ते आपण नेक्स्ट स्टेजत बघू की जीच्या चेंजेस कशा कशा होतात. बघा आपण जसं की याच्या आधी आपण जी ची व्हॅल्यू काढलेली. जीच्या व्हॅल्यू मध्ये काय आलं होतं की स्मॉल जी इज इक्वल टू कॅपिटल जी एम अपॉन आर स्क्वेअर. बरोबर. आता ही जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट याची एक फिक्स व्हॅल्यू आहे. एम म्हणजे मास ऑफ द अर्थ याची व्हॅल्यू एक आपल्याला माहिती आहे. आणि आर स्क्वेअर जर याच्यामध्ये जर व्हॅल्यू टाकल्या तर याचं ज्यावेळी सोडवतोय त्यावेळी आपल्याला उत्तर येते 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजेच याला आपण राऊंड अप केलं तर 9.8 म्हणतो. 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. जसं की ही जी ची व्हॅल्यू आली. ही जी ची व्हॅल्यू आहे ही आपण काय करत असतो सर्वत्र म्हणजे कुठलाही एक्झाम्पल म्हणजे अर्थ वरती जी ची व्हॅल्यू 9.8 आपण कॉन्स्टंट घेतो आणि सगळीकडे आपण जेव्हा गणित सोडवत असतो किंवा याच्या आधी तुम्ही बघितलं असेल ती 9.8 जी ची किंमत आपण टाकतो. तर आता आपल्याला याच्यामध्ये या पॉइंट मध्ये काय बघायचं आहे व्हेरिएशन ऑफ जी. आता ही जी ची व्हॅल्यू कुठं कुठं चेंज होते आणि कशी चेंज होते. जसं की आपण जसं म्हणलं जी ची व्हॅल्यू आपण अर्थ वरती 9.8 घेतोय कॉमन सगळीकडे. तर ही जी ची व्हॅल्यू कमी किंवा जास्त ही कशी होत असते किंवा काय ते याच्यासाठी आपल्याला बघायचं. आता पहिल्यांदा बघा अर्थच्या सरफेस वरती. आता अर्थ सरफेस वरती आपल्याला जी ची व्हॅल्यू बघायची आहे. जसं की आपण 9.8 घेतो पण अर्थ सरफेस वरती आपल्याला काय करायचं आहे ही व्हॅल्यू बघायची आहे. तर ही अर्थ पहिल्यांदा एक क्वेश्चन तुमच्या मनात येईल अर्थ सरफेस वरती ही जी ची व्हॅल्यू ही सेम असते का. तर ही जी ची व्हॅल्यू 9.8 ही सेम नसते. कारण का ही पृथ्वी आपली ही गोल नाहीये तर ती कशी आहे की थोडासा आकार त्याचा. म्हणजे आता जसं की आपल्याला माहिती आहे बघा की हे ध्रुव आहेत. म्हणजे जसं की आपण इंग्लिशमध्ये त्याला पोलर रिजन म्हणतो. म्हणजे दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव म्हणजे जो वरचा भाग आहे जो पोल. बरोबर. म्हणजे हा जो पोलर रिजन आहे तो थोडासा असा कॉम्प्रेस झालेला आहे. आणि हा इक्वेटर म्हणजे विषुववृत्त आहे तर तो काय थोडासा फुगीर आहे. म्हणजे इथून इथं हे अंतर कमी आहे आणि इथून इथं हे अंतर जास्त आहे. त्यामुळं इथं जी ची व्हॅल्यू आहे ही जी ची व्हॅल्यू काय होते चेंज होते. म्हणजे इथं जे पोलर रिजन आहे म्हणजे ध्रुव इथं इकडं ही जी ची व्हॅल्यू काय आहे की 9.8 म्हणजे 9.8 च्या जवळ आहे म्हणजे जास्त आहे. आणि जसं या कम्पेअर टू इथली जर व्हॅल्यू जर बघितली तर ही व्हॅल्यू काय कमी आहे. म्हणजेच काय की अर्थ सरफेस वरती पृथ्वीच्या पृष्ठभागावरती सगळीकडे जी ची व्हॅल्यू एकसारखी नाही आहे. जर बघितलं तर विषुववृत्त जे आपण म्हणतोय म्हणजे इक्वेटर या इक्वेटर जवळ व्हॅल्यू कमी आहे. आणि या पोलर रिजन जे ध्रुव आहे दक्षिण ध्रुव उत्तर ध्रुव याच्यामध्ये जी ची व्हॅल्यू जास्त आहे. हे आपण फर्स्ट पॉइंट मध्ये डिस्कस केलं. त्याच्यानंतर विथ द हाईट म्हणजे जसं जसं उंची वाढत जाईल तसे जी ची व्हॅल्यू काय होत जाते त्याच्यावरती काय परिणाम होतो. जसं की आपण याच्या आधीच्या याच्यात बघितलंय की जसं जसं उंची वाढत जाईल तसं जी ची व्हॅल्यू काय होते कमी कमी. म्हणजे जसं की आपल्याला जी ची व्हॅल्यू म्हणजे काय द अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. आपल्याला माहिती आहे जसं जसं वरती जाईल तसं ग्रॅव्हिटेशन एरिया ग्रॅव्हिटेशन फील्ड ही कमी होत जाते किंवा ग्रॅव्हिटेशन फोर्स कमी होतोय. म्हणजेच काय होणार आहे जसं जसं वर जाईल म्हणजे हाईट इन्क्रीज होत जाईल तस तसं काय होणार आहे की जी ची व्हॅल्यू ही चेंज होणार आहे. आता बघा या सेकंड पॉइंट मध्ये आपल्याला एक दुसरा एक पॉइंट आहे की समजा आपली अर्थ सरफेस ही इक्वल नाही आहे. म्हणजे कुठं कुठं काय आहे की हिल स्टेशन आहेत म्हणजे पर्वत आहेत कुठं दरी आहे. बरोबर. अशा ठिकाणी जी ची व्हॅल्यू काय असते तर ही जी ची व्हॅल्यू नॉमिनल चेंज होते पण ती आपण काय करतो निग्लिजिबल कन्सिडर करतो. म्हणजे 9.8 किंवा ती जी ची व्हॅल्यू आहे तीच आपण तशीच कन्सिडर करतो. बरोबर. म्हणजेच काय की ज्यावेळी हाईटच्या वेळी आपण असं म्हणू शकतोय हाईट इन्क्रीजेस ग्रॅव्हिटेशन ऍक्सलरेशन ग्रॅव्हिटेशन डिक्रीजेस. जसं जसं उंची वाढत जाईल तस तसं जे ऍक्सलरेशन आहे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन हे काय होतं डिक्रीज होत जातं. हे आपण सेकंड पॉइंट मध्ये बघितलं. तर थर्ड पॉइंट आहे विथ डेप्थ. म्हणजे पृथ्वीच्या सरफेस पासून जसं जसं आपण खोलीत जाईल
जसं की आपल्याला माहित आहे की हा अर्थ आहे, पृथ्वी आहे. पृथ्वीच्या जर आपण खाली खाली जर गेलो तर जसं जसं वर गेल्यानंतर ग्रॅव्हिटेशन काय होतं, कमी कमी होत जातं. तसं जर पृथ्वीच्या खाली खाली जर गेलं या त्याच्या केंद्राकडं तर ग्रॅव्हिटेशन वरती काय इफेक्ट होतं. जसं की आपल्याला माहित आहे की हा फॉर्म्युला आहे जी साठी. आता ज्यावेळी पृथ्वीच्या खाली जाणार आहे, समजा या पॉइंटला जाणार आहे, तर त्याची पृथ्वीची जी साईज आहे ती ही होणार आहे. म्हणजे त्याचं जे मास आहे ते मास काय होणार आहे, वजन त्याचं चेंज होणार आहे. वजन चेंज झालं तर तिची डिरेक्टली याच्यावरती परिणाम होणार आहे. म्हणजेच आपल्याला काय सांगायचं आहे की जर जसं जसं आपण पृथ्वीच्या खोलामध्ये जाईल तसं सुद्धा गुरुत्वाकर्षण कमी होतं. जसं की पृथ्वीच्या जसं जसं वरती जाईल तसं गुरुत्वाकर्षण कमी होत आहे, तसं पृथ्वीच्या खाली जसं जसं जाईल तसं गुरुत्वाकर्षण कमी होतं. मग प्रश्न पडतो, पृथ्वीचा जो सेंटर आहे, आपण केंद्र म्हणतोय, तर केंद्रात ग्रॅव्हिटेशन गुरुत्वाकर्षण काय असेल. तर आपल्याला हा जो सेंटर आहे अर्थचा, तर तिथं ग्रॅव्हिटेशन जे गुरुत्वाकर्षण हे 0 असतं. म्हणजे पृथ्वीच्या केंद्रामध्ये गुरुत्वाकर्षण आपल्याला भेटत नाहीये. कारण का, ज्या केंद्राच्या ठिकाणी ही जी एम मासची व्हॅल्यू ही 0 होणार आहे. म्हणजेच आपल्याला ही टर्म इथं काय होणार आहे, 0 होणार आहे. म्हणजे जी ची व्हॅल्यू आपल्याला इथं मिळत नाहीये. बघा, हे जे व्हेरिएशन ऑफ जी आपण बघितलं, म्हणजे काय की जी मध्ये वेगवेगळे जे बदल होतात ते कसं, सरफेसवरती काय जी असते, उंचीवरती गेलं तर जी ची किंमत काय राहते, पृथ्वीच्या सरफेसवरून खाली गेलं तर जी ची व्हॅल्यू काय होते, हे आपण इथे बघितलं. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. थँक्यू.